अर्णव खैरे नावाच्या मराठी तरुणानं मारहाण झाल्यानंतर आत्महत्या केली। या दुर्दैवी घटनेवरून आता राजकारण सुरू झालंय। समाजामध्ये भाषावाद, प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप करत भाजपनं ठाकरेंविरोधात आज दुपारी मुंबईमध्ये सद्बुद्धी द्या हे आंदोलन पुकारले। या आंदोलनासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते दुपारी 12 वाजता बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर सद्बुद्धी द्या हे आंदोलन करणार आहे। यावेळी मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा तिथे येतील आणि त्यामुळे भाजप आणि त्या सगळ्यांमध्ये आमने सामने सामना रंगण्याची शक्यता आहे। भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे। काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवलंय आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली। नहीं, सरकार को इस पर सख्त कार्रवाई करना चाहिए। पहले तो परप्रांतियों के साथ जो लोग यहाँ पढ़े लिखे नहीं हैं, जिनको मराठी नहीं आती, उनको मजबूर किया जाता है, मारा जाता है। और जो अब देख रहा हूँ कि यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी 2 लफ्ज़ बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया। ये देश में रुकना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ख़राब हो रहा है। मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ, अब आखिर हो गया है, अब बंद किए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पर कार्रवाई कीजिए। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, खरं तर अर्णवची आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। खरं तर ते प्रकरण नेमकं काय आहे या संदर्भात अधिक माहिती करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मात्र आता त्यावरून राजकारण रंगलेलं आहे। भाजप विरुद्ध मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे आमने सामने येण्याची शक्यता आहे। भाजप आज आंदोलन सुद्धा करणार आहे। अगदी बरोबर आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे आपल्या नेते आणि कार्यकर्त्यांसह बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ ज्या ठिकाणी आहे, शिवाजी पार्क या ठिकाणी, त्या ठिकाणी हे आंदोलन करणार आहे। सद्बुद्धी द्या प्रार्थना अशी त्याला एक लाईन देण्यात आलेली आहे। जे जातीयवाद असेल, त्याचबरोबर भाषावाद, प्रांतवाद हा विष पसरवण्याचं काम केलं जातं आहे आणि त्याच अनुषंगाने ही प्रार्थना सभा सद्बुद्धी दे अशी ती आयोजित करण्यात आलेली आहे। 4 दिवसापूर्वी कल्याणचा अर्णव खैरे या युवकाने आत्महत्या केलेली आहे। लोकलमध्ये त्याचे काही जणांसोबत वाद झाले होते आणि त्या वादातून मारहाण झाली होती। त्याच अनुषंगाने त्यांनी आत्महत्या केल्याचा त्याच्या कुटुंबियांनी दावा केलेला आहे आणि त्यावरून आता हे राजकारण सुरू झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। येत्या काही काळामध्ये मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका आहे आणि या भाषावाद, मराठी मुद्दा जो आहे तो कुठेतरी लोकांमध्ये भावला पाहिजे। त्या अनुषंगाने सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जाणारा तर गेला, परंतु त्याच्यावर मात्र राजकारण होत आहे। या अशाच प्रकारची ही सगळी जी आहे ती दिसते आहे। एकंदरीतच दुपारी 12 वाजेच्या सुमारास भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमणार आहे आणि त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर लावण्यात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा मनसे असेल, यांच्या वतीने मात्र याचा विरोध करण्यात येणार नसल्याचं जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्यात असताना त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी यावर पोलिसांचा बंदोबस्त मात्र कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सांगितलं की भाजपच्या या आंदोलनाला आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे कशा पद्धतीने उत्तर देत आहे हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।